नेक्स्ट टॉपिक, हाऊ द करंट फ्लोज इन अ वायर. ही जी वायर असेल या वायरमधून करंट कसा फ्लो होतो किंवा कंडक्टर किंवा सर्किट. तर पहा, आपल्याला माहित आहे जोपर्यंत पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार नाही तोपर्यंत फ्लो ऑफ चार्ज होणार नाही. म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे समजा हा सेल असेल, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हे निगेटिव्ह टर्मिनल. तर समजा याचं व्होल्टेज आहे 1.5 व्होल्ट. तर याचा अर्थ काय असतो, या साईडला पोटेन्शियल असतं 1.5 आणि या साईडला असतं 0. हायर पोटेन्शियल साईड, लोअर पोटेन्शियल साईड. म्हणजे हा एंड ए समजला, हा एंड बी समजला, तर कसं लिहिता येईल, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी इज इक्वल टू व्ही ए मायनस व्ही बी. what is potential at point A 1.5 minus what is potential at point B, that is 0, and we get 1.5 volt potential difference across AB or across its terminals of dry cell. हे आपण पाहिलं ड्राय सेल. तर जोपर्यंत हा डिफरन्स क्रिएट होणार नाही तोपर्यंत त्या सर्किटमधून, त्या वायरमधून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्सची आवश्यकता असते. म्हणजेच वी नो दॅट द इलेक्ट्रिक करंट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स or charges in a metal wire, or we can say that it is conductor. म्हणजे हे कंडक्टर आहे समजा, म्हणजेच वायर किंवा कंडक्टर. याच्यामधून समजा करंट फ्लो होत आहे I. तर याचा अर्थ काय असतो, इलेक्ट्रिक करंट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे या वायरमधून बेसिकली आपण काय म्हणतो, फ्लो ऑफ चार्ज. फ्लो ऑफ चार्ज. चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह. मग निगेटिव्ह चार्ज कोणाचा असतो, इलेक्ट्रॉन. म्हणून आपण त्याला म्हणू शकतो इट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मेटल वायर और कंडक्टर. आणि हे केव्हा शक्य असेल, जेव्हा या साईडचं पोटेन्शियल आणि या साईडचं पोटेन्शियल सेम नसेल. म्हणजे समजा हा पॉइंट ए असेल, हा पॉइंट बी असेल, तर पोटेन्शियल ॲट पॉइंट ए शुड नॉट बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट बी. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काहीतरी असला पाहिजे, तेव्हाच या वायरमधून, या कंडक्टरमधून चार्ज फ्लो होईल. म्हणजेच इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल आणि त्यामुळे करंट कॉन्स्टिट्यूट होईल, आणि त्यालाच आपण म्हणतो करंट त्या सर्किटमधून फ्लो होत आहे. तर पहा, ज्यावेळेस ही वायर ड्राय सेलला अटॅच केलेली नसते त्यावेळेस काय होतं पहा. ही वायर आहे, थोडंसं झूम करून काढूया. तर पहा, हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन, हे सर्व इलेक्ट्रॉन्स. चार्ज कसा, निगेटिव्ह. हे एंड ए आणि हे एंड बी टर्मिनल. तर पहा, ज्यावेळेस ही वायर कुठल्याही सेलला किंवा पोटेन्शियल डिफरन्स याच्या अक्रॉस नसतो, म्हणजे सिंपल वायर, आपल्या घरात एक वायर पडलेली आहे, तिला कुठल्याही प्रकारचा सप्लाय दिलेला नाहीये, त्या सिच्युएशनमध्ये काय होतं पहा. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे रॅन्डम मोशनमध्ये असतात. हा इलेक्ट्रॉन इकडे जात असेल, हा इलेक्ट्रॉन इकडे येत असेल, हा इलेक्ट्रॉन इकडे जात असेल, हा इलेक्ट्रॉन इकडे जात असेल,
आणि अशी ही रॅन्डम मोशन असेल. कोणती मोशन? रॅन्डम मोशनमध्ये हे इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची डायरेक्शन, स्पेसिफिक डायरेक्शन नसेल, कुठलाही इलेक्ट्रॉन कुठल्याही डायरेक्शन मध्ये जात असेल. आणि हे कशामुळे होत असतं? हे टेम्परेचरमुळे. ते आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, ते सोडून द्या. फक्त जोपर्यंत या कंडक्टरच्या दोन्ही साईडला, म्हणजे एंडला, म्हणजे टर्मिनलला जोपर्यंत पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होत नाही, तोपर्यंत हे चार्जेस कुठल्या तरी एका डायरेक्शन मध्ये फ्लो होणार नाहीत. जोपर्यंत, आणि समजा आता इथे कुठल्याही प्रकारचा आपण पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केलेला नाही, त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन्स कुठल्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असतील. When metal wire has not been connected to source of electricity like cell or battery, then electrons present in it move at random in all the direction between the atoms of the metal. हे इलेक्ट्रॉन्स रॅन्डम मोशन मध्ये असतात जेव्हा यांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स नसतो. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट कोण करतं? तर सेल तयार करतात किंवा बॅटरी. यांचा वापर करून आपण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करत असतो, पण हे आपण अटॅचच केलेलं नाहीये, त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स कुठल्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असतील. पण जेव्हा आपण याला बॅटरी अटॅच करतो, त्यावेळेस पहा, ही बॅटरी असेल, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया 12 व्होल्ट. तर 12 व्होल्टची बॅटरी आहे, पहा इथं एक्सप्लेन केलं आहे. तर ही जी लॉंग लाईन आहे ही असते हायर पोटेन्शियल साईड, म्हणजे 12 व्होल्ट या साईडला असेल, आणि लोअर पोटेन्शियल साईड म्हणजे 0 व्होल्ट म्हणजे ही साईड असेल. हे जे 12 व्होल्टचा अर्थ या सेलमध्ये तुम्हाला समजला असेल. पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे 1.5, निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे 0. पण ज्यावेळेस ही बॅटरी, या बॅटरीचा असा सिम्बॉल आहे, आणि या सिम्बॉलनी बॅटरी जेव्हा आपण दाखवतो त्यावेळेस ही जी लॉंग लाईन आहे ती असते हायर पोटेन्शियल साईड, आणि शॉर्ट लाईन म्हणजे लोअर पोटेन्शियल साईड. मग हे 1.5 म्हणजे या साईडला असेल आणि 0 म्हणजे या साईडला असेल. तर पहा, इथून ही वायर एकच आहे. जेव्हा या वायरचा रेजिस्टन्स निग्लिजिबल असतो तेव्हा हे पोटेन्शियल पहा इथे येतं, आणि हे असतं 12 व्होल्ट. आणि त्यानंतर पहा, हा 0, या वायरचा रेजिस्टन्स निग्लिजिबल, तर इथे पहा 0. म्हणजे हे जे कंडक्टर आहे, हे जे मेटल वायर आहे, ह्याच्या एका एंडला म्हणजे पॉइंट ए जिथे दाखवलं आपण त्या साईडला 12 व्होल्ट आहे, पॉइंट बी या साईडला 0 व्होल्ट आहे. तर इथे पहा आता पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला आहे ए आणि बी मध्ये. इकडे हायर पोटेन्शियल साईड क्रिएट झाली, इकडे लोअर पोटेन्शियल साईड क्रिएट झाली. मग काय होईल? फ्लो फ्रॉम हायर टू लोअर, हायर टू लोअर. तर याच्यामध्ये काय होतं पहा, ही निगेटिव्ह साईड आहे. इलेक्ट्रॉनवर चार्ज कसा असतो? निगेटिव्ह. म्हणजे या वायरमधून इथे चार्ज कसा असेल? निगेटिव्ह. तर निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होतं? निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. हे सारे इलेक्ट्रॉन्स, किंवा हा इलेक्ट्रॉनवर चार्ज कसा आहे? निगेटिव्ह. ही टर्मिनल कशी बनली आहे? पॉझिटिव्ह. तर या पॉझिटिव्ह कडे हे निगेटिव्ह चार्ज काय होतील? अट्रॅक्ट. हे निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यामध्ये काय होत असतं? अट्रॅक्शन. निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होतं? रिपल्शन. म्हणजे ही लोअर म्हणजेच निगेटिव्ह पोटेन्शियल साईड इथे असेल निगेटिव्ह, इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह, तर या दोघांमध्ये रिपल्शन होईल, इलेक्ट्रॉन या साईडला चालले जातील. तर या एंडला पहा, पॉझिटिव्ह टर्मिनल, हायर पोटेन्शियल साईड म्हणजे पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह, तर हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह
अट्रॅक्शन होईल आणि इलेक्ट्रॉन याच्याकडे अट्रॅक्ट केले जातील. तर पहा हे सर्व इलेक्ट्रॉन्स कुठे जात आहेत? इकडे. म्हणजे डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज दिस, राईट टू लेफ्ट. म्हणजे इलेक्ट्रॉन्स या साईडला येत आहेत. आणि पहा मग डायरेक्शन ऑफ करंट काय असेल? इथे डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट टू डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स या साईडला जात आहेत, तर करंट कोणत्या डायरेक्शन मध्ये फ्लो होईल? या डायरेक्शन मध्ये, अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि पहा हे आपल्याला माहित आहे, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. करंट नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निघतो. इथून हा करंट I, हा करंट I, आणि इथे जाईल I, आणि या कंडक्टर मधून, या मेटल वायर मधून करंट इकडे चालला जाईल. पहा ही डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स या साईडला, आणि डायरेक्शन ऑफ करंट या साईडला, अपोजिट टू each other. In this way, current flows in wire. When we apply potential difference across its terminals, जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतो तेव्हाच करंट फ्लो होणार. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स नसेल तेव्हा करंट फ्लो होणार नाही. ही कंडिशन लक्षात ठेवा. To have current in circuit, we should have this condition. Potential at point A should not be equal to potential at point B. This is small concept. Next part, symbols for electrical components. One by one, it is very easy topic. माहित असतील तर, नाही पाहिलं इथून पुढे तरी चालेल. सेल, सेल सर्किट मध्ये कसा डिनोट केला जातो? एक लॉन्ग लाईन, एक शॉर्ट लाईन, या साईडला प्लस, या साईडला मायनस. सेल जिथे असं दिसेल तिथे सेल आहे असं समजून जायचं. नंबर 2, बॅटरी. बॅटरी म्हणजे पहा एक सेल, दुसरा, तिसरा असे कॉम्बिनेशन असेल सेलचे, त्यावेळेस असते बॅटरी. किती सेल आहे तिथे? 3. 1 2 3, 3 सेल्स. त्यानंतर थर्ड, कनेक्टिंग वायर. कनेक्टिंग वायर लाईक दिस, याला आपण म्हणणार कनेक्टिंग वायर. नंबर 4, वायर जॉईंट. वायर जॉईंट ही असेल वायर, असं जिथे दिसेल तिथे जॉईंट आहे असं समजून जायचं. नंबर 5, क्रॉसिंग वायर्स विदाउट कॉन्टॅक्ट. वायरचा जॉईंट असा दाखवतो, आणि क्रॉसिंग वायर्स, एक वायर अशी असेल, दुसरी याला क्रॉस करून जात असेल, पण त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट नसेल तेव्हा असं दाखवायचं. ही वायर, ही एक वायर, असा जिथे सेप असेल तिथे समजायचं या वायरचा आणि या वायरचा कॉन्टॅक्ट झालेला नाही, त्या दोन वेगळ्या वायर्स आहेत. नंबर 6,
रिओस्टॅट किंवा यालाच म्हणतात व्हेरिएबल रेजिस्टन्स. व्हेरिएबल रेजिस्टन्स आणि हा दाखवतात असा. असं जिथं दिसेल तिथे समजून जायचं रिओस्टॅट असेल किंवा व्हेरिएबल रेजिस्टन्स असेल आणि हे वापरतात त्या सर्किटमधून जाणारा करंट कमी जास्त करण्यासाठी. याला अजून असं पण दाखवलं जातं, हा रेजिस्टन्स आणि हे असा ॲरो, हे दोन एकमेकांना ऑर असं किंवा असं, रिओस्टॅट किंवा व्हेरिएबल रेजिस्टन्स. 7 ॲमीटर. सर्कल काढायचा, त्याच्यामध्ये ए लिहायचा, इकडे एक वायर इकडे एक वायर, या साईडला प्लस या साईडला मायनस, हा झाला ॲमीटर. ॲमीटर कशासाठी वापरतो आपण? करंट मेजर करण्यासाठी. नंबर 8 व्होल्टमीटर. सर्कल आतमध्ये लिहा व्ही, या साईडला वायर या साईडला वायर, इकडे प्लस इकडे मायनस, याला म्हणतो आपण व्होल्ट मीटर. आणि व्होल्ट मीटर कशासाठी वापरतात? टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑफ वायर और कंडक्टर. नंबर 9 गॅल्व्हॅनोमीटर. हे दाखवतात सर्कल, त्याच्यामध्ये लिहा जी, इकडे एक वायर इकडे एक वायर, बस. नंतर 10 ओपन स्विच. ओपन स्विच एकतर असं दाखवलं जातं, हे दोन पॉइंट्स. ओपन स्विच म्हणजे करंट फ्लो होत नाहीये, त्यालाच आपण म्हणतो ऑफ. ऑफ मोड म्हणजेच ओपन स्विच. 11 याच्या अपोजिट असेल क्लोज्ड स्विच, ते असेल असं. म्हणजे पहा, इथून करंट जात असेल इकडे येत असेल, इथून करंट जात असेल इथे करंट नसेल, ओपन, तर ही कंडिशन कोणती असेल? ऑन. लास्ट बट नॉट लिस्ट 12 इलेक्ट्रिक बल्ब. तो दाखवतात सर्कल आणि त्याच्यामध्ये असं सेमी सर्कल आणि नंतर हे बाहेर, हा असेल इलेक्ट्रिक बल्ब. किंवा याला असं पण दाखवलं जातं, हा एक पॉइंट हा एक पॉइंट आणि या प्रकारे इलेक्ट्रिक बल्ब. or these are the some symbols which we will use in circuit. जेव्हा आपल्याला गरज पडेल त्या ठिकाणी डायरेक्ट 3D डायग्राम काढण्यापेक्षा डायरेक्ट सिम्बॉल आपण दाखवतो.